असंविधानिक पदावर अर्थात कुंभमेळा मंत्रिपदावर बसलेले गिरीश महाजन आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री एकंदरीत नाशिकच्या झाडांची कत्तली करण्याचे आदेश देणारे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करणारे प्रशासन। तुम्हाला पर्यावरण प्रेमी नाशिककरांचा सवाल आहे की तुम्ही जी सर्रासपणे मनमानी कारभार करत झाडांची कत्तली घडवून आणत आहात ती झाडे तुमच्या पूर्वजांनी लावली होती का? नाशिकची झाडे नाशिकची समृद्धी आहे, नाशिकची संपत्ती आहे। नाशिक सर्वांगाने पोषक आहे, परिपूर्ण आहे। त्याचं कारण नाशिकची झाडं आहेत। एका बाजूला तुम्ही हरित कुंभ हरित नाशिक नारा देता आणि दुसऱ्या बाजूला हेच हरित नाशिक उजाड नाशिक करण्याचा प्रयत्न करता। याची लाज वाटली पाहिजे। आणि काय कारण देता की नाशिकच्या झाडांमुळे किंवा रस्त्यावरील झाडांमुळे अपघात होतात। अहो, रस्त्यावरील झाडं हे आपल्या वाटेत आलेले नाही, आपण त्यांच्या वाटेवर रस्ता निर्माण केलेला आहे। गाडी चालवण्याचं काम झाडं करत नाही, आपण गाडी चालवतो। गाडी चालवत असताना आपण कॅपेबल आहोत का? आपण नशा तर केलेली नाही ना? आपण वेग मर्यादा पाळतो का? याचा देखील विचार होणं गरजेचं आहे। अहो, रस्त्यावरच्या डिवायडरमुळे सुद्धा अपघात होतात, मग ते डिवायडर काढून टाकणार का? तुम्ही असंख्य ठिकाणची झाडे याचसाठी तोडत आहात की तुम्हाला ती जागा मोकळी करून उद्योजकांच्या घशात घालायची आहे। नाशिकचं कोकण मानलं जाणारं त्र्यंबक, तेथील डोंगर सुद्धा तुम्ही फोडले आणि उद्योजकांच्या घशात घातले ना। दुसऱ्याच्या घरात घुसायचं, त्याच्यावर मालकी हक्क सांगायचा आणि मनमानी कारभार करायचा हे सोडून द्या। तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्ही नाशिकमध्ये नोकरीला आलेला आहात, तुम्ही नाशिकचे मालक नाही आहात। आणि नाशिककर वेळीच सावध व्हा, एवढ्या भयानक पद्धतीने तापमान वाढ होते आहे ना। हे उजाड नाशिक जर झालं तर ते तापमान खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या पिढ्यांचा जीव घेणार आहे। नाशिकमध्ये जो गारवा शिल्लक आहे ना, ती नाशिकच्या झाडांची देण आहे। प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवा आणि सावध रहा। जय भीम, जय शिवराय।